माझ्या घरासमोर एक लहानसं गार्डन आहे, तिथे काल एक मस्त असा सण साजरा झाला, करवा चौथ. आपण वटपौर्णिमा साजरी करतो, पण हरियाणामध्ये करवा चौथला खूप मान दिला जातो. हा दिवस म्हणजे अगदी सगळीकडे फक्त लाल लाल साड्या, मस्त मस्त दागिने घालून खूप सुंदर नटलेल्या बायका बघायला मिळतात. ह्या सगळ्या बायका सूर्योदयापासून चंद्र उगवेपर्यंत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळ उपवास ठेवतात. दिवसभर त्या प्रार्थना करतात, करवा चौथसाठी कथा ऐकवल्या जातात किंवा अशा छोट्या मोठ्या ज्या पूजा असतात त्याही केल्या जातात. एकत्र या बायका येऊन एकमेकींना हळदी कुंकू लावतात. चंद्र उगवल्यानंतर चाळणीतून चंद्र प्रथम पाहतात आणि नंतर मग आपल्या नवऱ्याला चाळणीतून प्रेमाने बघतात आणि त्यानंतर नवऱ्याच्या हाताने गोड काहीतरी पदार्थ खाऊन किंवा पाणी पिऊन हा उपवास सोडवला जातो. त्या क्षणी एक वेगळीच जादू निर्माण होते, श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाची. करवा चौथ हा नुसता उपवास नसून नात्यातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठीच्या प्रार्थनेचा उत्सव मानला जातो. वटपौर्णिमा आणि करवा चौथ मला वाटतं दोन्ही गोष्टी सेमच आहेत. इथे प्रेमाची भावना जास्त जरुरी आहे. सगळ्या मैत्रिणी माझा हा सण साजरा करतात, त्यांच्यासोबत मीही हा सण मस्त असा साजरा केला.